पुण्यातले वैष्णवी हगवणे प्रकरण जे आहे अतिशय काळज पिळवटून टाकणारं आहे आणि या प्रकरणामध्ये दिवसागणिक वेगवेगळे प्रकरणं जे आहेत हे बाहेर येत आहेत। आत्ता स्वतः माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिये आहेत। ताई, वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये दिवसागणिक एक प्रकरण बाहेर येत आहे। आत्ता एक प्रकरण असं आहे की त्यांची जी दुसरी जाऊ आहे त्या जाऊनी एक आरोप केलेला आहे की जे त्यांचा दीर होता ते सुद्धा काहीतरी अश्लील वर्तन त्यांच्याशी करत होते, असे सुद्धा काही आरोप समोर येत आहेत। याबाबत काय सांगाल? नाही, असं असेल तर अतिशय भयानक आहे। कारण मयुरी उगाचच असा आरोप तर नक्कीच करणार नाही। मयुरीच्या आईनी जे पत्र महिला आयोगाला लिहिलं होतं त्याच्यात असंही लिहिलं आहे की राजेंद्र हगवणे यांनी सुद्धा तिला एकदा थप्पड मारली होती, तिचे कपडे फाडले होते आणि जर शशांकनी पण असं केलं असेल ते अतिशय गंभीर आहे असं मला वाटतं। आणि म्हणून मी म्हटलं की हे लोभीच नाही, विकृत कुटुंब आहे आणि यांना दोन्ही राजकीय पण साथ होती आणि ते जलिंदर सुपेकर जे त्यांचे मामा होते त्यांची पण साथ होती। त्याचा एक मी मोठा खुलासा थोड्या वेळात करणार आहे, त्याची माहिती मी मागवलेली आहे। मला ती मिळाल्याबरोबर मी ती देखील पुढे आणणार आहे। आत्ता एका माध्यमांनी अशी बातमी चालवली की त्या निलेश चव्हाणकडे जे गन लायसन्स होतं ते सुद्धा जलिंदर सुपेकरांनी दिलं होतं। तर आपण इतरांचं समजू शकतो, पण निलेश चव्हाणचा संबंध काय होता आणि जलिंदर सुपेकर जे या कुटुंबाचे मामा देखील होते त्यांनी निलेश चव्हाणला पण अशी जी मदत केली होती, हे बघून अतिशय शॉकिंग वाटतंय की अशा अधिकाऱ्यांनी अशा लोकांना मदत केली म्हणूनच आज वैष्णवीला प्राण गमवावे लागलेत आणि या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे। आत्ता काही थोड्या वेळापूर्वी आम्ही करुणा मुंडेशी सुद्धा बोललेलो आहे। त्यांच्याकडे एक 2 पीडित महिला होत्या की ज्या पीडित महिलांना अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये छळवणूक झालेली आहे। एका पीडित महिलेनं तर सांगितलं की 25 लाख हुंडा आणि 25 तोळे सोनं मला पाहिजे आणि एवढ्या कारणासाठी तिला, सोलापूरची महिला आहे, तिला घराच्या बाहेर काढलेलं आहे। आज तिचं मूल आहे, तिची सुद्धा छळवणूक केलेली आहे। मात्र महिला आयोग असेल का पोलीस असतील हे कोणीही तिची तक्रार घेत नाहीत असं, आणि त्यामुळे त्या करुणा मुंडेकडे आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, मी करुणा मुंडेंशी बोलून घेते आणि त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून लढायला हवं हे देखील तिच्याशी मी बोलून तिला सांगते। आणि हे शॉकिंग आहे कारण आपण असं पॅचवर्क करू, पण ह्या ज्या सगळ्या महिलांना त्रास होतोय त्यासाठी मला असं वाटतं की महिला आयोगाने अतिशय प्रोॲक्टिव्ह होण्याची गरज आहे आणि मी रुपाली चाकणकरांशी सुद्धा याच्यावरून नक्कीच बोलेन। महिला आयोगावर सुद्धा आरोप आहे की महिला आयोगाकडून आम्ही अनेक वेळा तक्रारी करतोय पण महिला आयोग आम्हाला न्याय देत नाहीये, पोलीस आम्हाला न्याय देत नाहीये। मग जर महिला आयोग जर एका महिलेच्या संवेदनशील विषयावर काम करणारा जर महिला आयोग असेल आणि पीडित महिलेला जर न्याय मिळत नसेल तर मग काय, त्यांनी कुठं न्याय मागावा? नाही, म्हणूनच आता मला एकदा सोमवारी त्यांना भेटून याच्यावर चर्चा करायची आहे की अनेक गोष्टीत त्याच्यात बदल आणण्याची गरज आहे। काल रात्री सुद्धा मी उशिरापर्यंत त्यांच्याशी बोलले आणि ज्या ज्या चुका आहेत, जसं ते ईमेल पाठवणं, मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या महिला ईमेल कुठून पाठवू शकणार आहे, त्याची उत्तरं जे महिला आयोग ईमेलवर देतं, आता ग्रामीण भागातल्या महिला कुठून ईमेल बघणार आहेत? तर अनेक बदल करण्याची पण गरज आहे, थोडं सेन्सिटायझेशन करण्याची गरज आहे। अनेक जे बदल आहेत ते करण्यासाठी मी सोमवारी त्यांची भेट घेणार आहे। हगवणे कुटुंबामधले जे वेगवेगळे प्रकरणं दिवसागणिक जे तपासामध्ये समोर येत आहेत, तर या सगळ्या तपास चक्राकडे आपण कशा पद्धतीने बघणार आहेत आणि आपल्याकडून कोणती मागणी असणार? आत्ताच्या घटकेला माझ्याकडे 2 महत्त्वाची म्हणजे जी माहिती येणार आहे त्याचीच मी वाट बघते। एकदा त्याचं कन्फर्मेशन आलं की ती तर आणि धक्कादायक आहे। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचे जे जसजसे खुलासे होत आहेत तसतसं आता खात्री पटत चालली आहे की फार सडली आपली यंत्रणा, सडली आहे पोलीस यंत्रणा, सडली आहे। दबाव जो राजकीय आहे, पोलिसांचा आहे, मोठ्या माणसांचा आहे, हे सगळं बंद करण्याची गरज आहे कारण आता सामान्य माणूस जगूच शकत नाही अशी स्थिती झालेली आहे। काय नेमका धक्कादायक खुलासा सांग? नाही, आत्ताच्या घटकेला न सांगितलेला बरा, त्याआधी कन्फर्मेशन आल्यानंतर मी नक्कीच करेन। निश्चितच ह्या होत्या सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया आणि निश्चितच ज्या व्यवस्थेमध्ये आणि ज्या महिला आयोगाकडून किंवा ज्या पीडित महिला ज्या आहेत यांच्याकडून ज्या आता धक्कादायक माहिती समोर येत आहेत त्या निश्चितच धक्का देणाऱ्या आहेत आणि त्यामुळं या यंत्रणेने निश्चित याच्यावरती काम करणं आणि महिलांना न्याय मिळवून देणं हे गरजेचं असल्याचं सुद्धा वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।